मंडळी, कधी-कधी तुमच्यासोबत असं होत असेल, की डिनरमध्ये जास्त काही बनवण्याची इच्छा राहत नाही, तर मग इन्स्टंट असा हा कॅबेज राईस मी बनवला आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा. 1 पॉट मील आहे, 15 मिनिटात बनतो. तर मी कढईमध्ये बनवत आहे, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल घेतलंय, त्यामध्ये एक तेजपान घातले आणि काही खडे मसाले घालायचे, जिरं घालायचं आणि खडे मसाले मस्त फुलू द्यायचे म्हणजे चटकू द्यायचे. खडे मसाले छान परतून झाले की यामध्ये कांदा घालायचा आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, उभे स्लाइस करून घेतले होते आणि 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्या तिखटवाल्या. आपल्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त घेऊ शकता. कांदा आणि हिरवी मिरची थोडी सॉफ्ट करून घ्यायची मीडियम फ्लेमवर. नंतर यामध्ये 1 चम्मच आलं लसणची पेस्ट घालायची आहे. आता तुम्ही इथे क्रश करून सुद्धा घालू शकता आलं लसण. माझ्याकडे पेस्ट अवेलेबल होती म्हणून मी घातली. आलं लसणचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं अशा प्रकारे. आणि नंतर मग यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे. तर 2 मिडियम साईजचे टोमॅटो मी उभे स्लाइस करून घेतलेले आहेत. आपल्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कापून घेऊ शकता. तर टोमॅटो इथे जास्त शिजवायची गरज नाहीये. एखादा मिनिटं थोडं शिजून घ्यायचं. थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजे, एकदम सॉगी पण व्हायला नको. टोमॅटो थोडे शिजले की यामध्ये आता भाज्या घालूयात. तर 2 मिडियम साईजचे गाजर थोड्या मोठ्या चौकोनी शेपमध्ये कापून घेतलेत. बीन्स घातले आहे आणि कॅबेज राईस आहे म्हणून इथे पत्ताकोबी, एक पत्ताकोबीचा गड्डा घेतला, धुवून स्वच्छ त्याला असं कापून घेतलं आहे. कॅबेज राईस आहे म्हणून कॅबेज जास्त प्रमाणामध्ये वापरली आहे. तसं तुम्ही यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. पण कॅबेज राईस आहे म्हणून कॅबेजचा जो फ्लेवर आहे तो आला पाहिजे म्हणून मी जास्त पत्ताकोबी घातली आहे. थोडं मिक्स करून घेतलं की यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला पावडर घालायचा. गरम मसाला पावडरच्या जागी तुम्ही गोडा मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं. बारीक चिरलेला जो पुदिन्याची पानं आहेत ते घालायची आणि बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता गॅसचा फ्लेम जो आहे तो लोवर करायचा आणि लो फ्लेमवर आपल्याला ह्या भाज्या 1 ते 2 मिनिटांसाठी शिजून घ्यायच्या आहे. म्हणजे ह्या भाज्या थोड्या शिजल्या गेल्या पाहिजे म्हणून याच्यावर झाकण ठेवायचं. 2-3 मिनिटं वाफ काढून घ्यायची. बघा मी 3 मिनिटं ह्या भाज्या लो फ्लेमवर छान शिजून घेतल्या आहेत. यामधले टोमॅटो, बीन्स, कोबी वगैरे सगळं सॉफ्ट झालंय. गाजर थोडे कमी म्हणजे सॉफ्ट झालेत कारण ते मोठे मोठे टाकले होते आपण. भाज्या ऑलमोस्ट शिजलेल्या आहे. आता यामध्ये तांदूळ घालायचा. 1.5 कप तांदूळ वापरला होता. बासमती राईस धुवून घेतला आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवलं आणि आता टाकताना यामधलं पाणी सगळं काढून घेतलं. तांदूळ कढईमध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थित आता हे फिरून घ्यायचे जेणेकरून भाज्या, मसाला, तांदूळ सगळं मिक्स व्हायला पाहिजे. असं व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटं हे तांदूळ छान परतून घेतलं की यामध्ये आता गरम पाणी घालायचं. 1.5 कप मी तांदूळ घेतले होते तर 3 कप इथे मी गरम पाणी घातलं आहे. जर तुम्ही हा राईस कुकरमध्ये बनवत असाल तर 2 कप पाणी घातलं तरीही चालेल कारण कुकरमध्ये पाणी कमी लागतं आणि तांदूळ लवकर शिजतो. मी हा कढईमध्ये उघड्यावर शिजवणार आहे. प्रेशर कुक नाही करणार आहे म्हणून मी जास्त पाणी घातलेलं आहे. आणि तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर थंड पाणी घातलं तरी चालेल. मिक्स करून याला झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं शिजू द्यायचा. बघा 10 मिनिटांनंतरच तांदूळ मस्त शिजलेला आहे, पूर्णपणे शिजलेला आहे आणि एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. गॅस बंद करून घेतला आहे आपण. एकदा मिक्स करून घ्यायचं. बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. एकदम हलक्या हाताने फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. परत झाकण ठेवून घ्यायचं आणि 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची. गॅस बंदच आहे, फक्त वाफेवर हा आता फुलू द्यायचा आहे. 10 मिनिटांनंतर बघा झाकण उघडून दाखवते तुम्हाला. भाताचा दाणा दाणा मस्त फुललेला आहे आणि गरमागरम इन्स्टंट असा कॅबेज राईस तयार झालेला आहे. पापड, लोणचं कशाही सोबत सर्व करू शकता. टिफिनला देण्यासाठी तर मस्त झटपट रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. परत भेटूया. बाय बाय.